आज आपण एक इंटिग्रेशन टॉपिक मधला सिम्प्लिफिकेशन मेथड आणि त्यामध्ये ॲडजस्टमेंट असणारा प्रॉब्लेम डिस्कस करू. 2x प्लस 3 अपॉन 5x मायनस 1 याचं इंटिग्रेशन आपल्याला दिलं आहे. ax प्लस बी लॉग 5x मायनस 1 प्लस सी देन व्हॅल्यूज ऑफ ए बी. आता सी तर कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन आहे, ए बी आपल्याला फाईंड करायचं आहे. तर पहिला आपण इंटिग्रेशन काढू आणि ते इंटिग्रेशन याच्याशी कम्पेअर करून ए बी फाईंड करू. तर मी आता प्रॉब्लेम सॉल्व करतो. तर ते बघा, 2x प्लस 3 अपॉन 2x प्लस 3 अपॉन 5x मायनस 1 असं क्वेश्चन आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, डिनॉमिनेटर जो आहे त्याला ॲडजस्ट करायचं न्यूमरेटरमध्ये. ते 5x मायनस 1 वरती घ्यायचं, 5x मायनस 1 वरती ॲडजस्ट करायचं. आपल्याला आता हे 2x प्लस 3 ऑप्टेन करायचं ह्याच्यापासून. तर 2ने मल्टिप्लाय करतो आणि 5ने डिवाइड करतो. तर हे 2/5 इंटू 5x म्हणजे 2x. आपण तर डिनॉमिनेटर घेतला वरती, पण आता त्याला बॅलन्स करायचं. 2/5 इंटू 5x म्हणजे 2x झाला. आता आपल्याला 3 पाहिजे, 3, आणि आपल्याला मिळालं -2/5. तर त्या दोघाला आपण सबट्रॅक्ट करू. 3 मायनस 2/5 तर ते 17/5 आहे. 17/5 म्हणजे आता थोडक्यात काय, तर डिनॉमिनेटर न्यूमरेटरमध्ये ॲडजस्ट करणे आणि नंतर पुन्हा ते त्याला सिम्प्लिफाय केलं तर ते बरोबर 2x प्लस 3ला मॅच झालं पाहिजे, तरच ते करेक्ट असतं. आता नेमकं काय केलं आपण, परत एकदा बघा, 5x मायनस 1 वरती घेतला, तर आपल्याला 2 पाहिजे म्हणून 2ने मल्टिप्लाय केला. इथलं 5 नको म्हणून 5ने डिवाइड केलं. 2/5 इंटू 5x केलं तर 2x झाला. आता आपल्याला 3 पाहिजे, इथलं 3, पण प्रत्यक्षात मिळालं किती, हे गिवन टर्म म्हणजे हे 3 पाहिजे आपल्याला, पण मिळालं -2/5. मग आता तो नंबर कसा ऑप्टेन करायचा, तर त्या दोघाला सबट्रॅक्ट करा. हे गिवन टर्म आहे 3 आणि ही ऑप्टेन टर्म आहे -2/5. तर त्याला सबट्रॅक्ट करा. 3 मायनस प्लस 2/5 17/5 आहे. बरोबर हे मॅच पण होते, तुम्ही चेक करू शकता. हे 2x आला, -2/5 प्लस 17/5 म्हणजे 15/5. 3ला 3 मॅच झालं. आता आपण सेपरेट डिवाइड करू, म्हणजे इव्हन डायरेक्ट पण करता येते सेपरेट डिवाइड. हे 5x मायनस 1 कॅन्सल होतात, प्लस 17/5 इंटू 1/5x मायनस 1. ही आहे सेपरेट डिवायडेशनची स्टेप. सेपरेट डिवाइड केल्यानंतर हे कॅन्सल होतं. आता आपण इथे इंटिग्रेशन काढू. 2/5x 17/5 लॉग 5x मायनस 1 अपॉन 5 प्लस सी. 2/5 केचं इंटिग्रेशन kx, 17/5 कॉन्स्टंट, याचं इंटिग्रेशन लॉग 5x मायनस 1 1/5x मायनस 1चं इंटिग्रेशन लॉग 5x मायनस 1 आणि कोएफिशियंट 5 आहे तर तो डिवाइड करायचा. आता हे 5 इंटू 5 25 होतं, 25 म्हणजे ॲक्च्युअलमध्ये आन्सर काय आहे, 2/5x प्लस 17/25 इंटू लॉग 5x मायनस 1 प्लस सी. आता इथं आपल्याकडे ए आहे आणि इथं बी आहे. आपले जे आन्सर आहे त्याच्यामध्ये ए आणि हे बी आहे, 2/5 आणि 17/5. तर ते 2/5 म्हणजेच ए आणि 17/5 म्हणजे बी. तर आपल्या याचं डी ऑप्शन आपल्याला मिळतं. याला मॅच करायचं, इथं 2/5 आणि 17/5 आहे. तर अशा प्रकारे आपण प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो. तुम्हाला याच्यात अजून काही डाऊट आले समजा, तर तुम्ही आमच्या व्हॉट्सअपला पाठवू शकता. आमचे ऑनलाईन क्लास किंवा बाकीचे काही तुम्हाला क्युरीज असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता.